तर रत्नागिरीसह सगळ्या किनारपट्टी जिल्ह्यांना खबरदारीचे निर्देश दिले होते। खोऱ्याच्या समुद्रात वाऱ्याचा वेग ताशी 50 किलोमीटर पोहोचू शकत होता, म्हणूनच हे निर्देश दिले होते। जिल्हा प्रशासनाने मच्छीमारांना खोल समुद्रात जाऊ नका असंही आवाहन केलं होतं। किनारी भागात सध्या वातावरण शांत आहे, पण प्रशासन मात्र अजूनही सतर्क आहे। रत्नागिरीतनं आढावा घेतलाय प्रतिनिधी अमोल कलई यांनी। अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेलं शक्ती चक्रीवादळ हे पश्चिम दिशेला सरकतं। याचा परिणाम हा किनारपट्टी भागामध्ये काहीसा जाणू शकतो। महाराष्ट्र आणि गुजरात या किनारपट्टी भागामध्ये मध्यम ते तीव्र हा फटका बसण्याची जी आहे ती शक्यता निर्माण झालेली आहे। 7 ऑक्टोबरपर्यंत याची तीव्रता आहे जाणवेल। एकंदरीत पाहिलं तर या वादळामुळे समुद्रामध्ये ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने जे आहे ते वारे जे आहे ते वाहण्याची शक्यता आहे। मात्र एकंदरीत पाहिलं तर कोकण किनारपट्टीचा जर विचार केला तर कोकण किनारपट्टीमध्ये सध्या वादळ सदृश परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळत नाही। आकाश जे आहे ते पूर्णपणे निरभ्र आहे, समुद्र देखील पूर्णपणे शांत आहे। एकंदरीत वादळाची शक्यता पाहता इथल्या शासकीय यंत्रणा ज्या आहेत ते सुरक्षा यंत्रणा ज्या आहेत त्यांना सतर्कतेच्या सूचना ज्या आहेत ते प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर मच्छीमारांनी देखील खोल समुद्रामध्ये मासेमारीसाठी जाऊ नये असं देखील आवाहन जे आहे ते प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।